धानीपूर गावाचा मुखिया बाजारामध्ये बसलेला होता की तेव्हा तिथे जमीनदार एका शहरी माणसाबरोबर येऊन पोचला. जमीनदारला बघून मुखिया हसत हसत बोलतो, अरे काय गोष्ट आहे जमीनदार, सकाळी सकाळी आज बाजारात कसा निघाला आणि तुझ्यासोबत ही शहरी व्यक्ती कोण आहे? मुखियाजी, याचं नाव आर्यन आहे. तुमच्याशी भेटायला आणलं याला. मी काय समजलो नाही, काय गोष्ट आहे, साफ साफ बोल. हे बघा मुखियाजी, आता आपलं गाव VIP एरियामध्ये येऊ लागला आहे. आर्यन शहरातील एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तो आपल्या गावात एअरपोर्ट बनवायचा इच्छितो. तुम्हाला तर माहीत आहे की जर आपल्या गावात एअरपोर्ट बनला तर आपल्या गावाचं नाव पूर्ण विश्वात प्रसिद्ध होऊन जाईल. जमीनदार बरोबर म्हणत आहे मुखियाजी, आणि यासाठी मला एक पेपरवर सगळ्या गावकऱ्यांची सही हवी आहे, आणि हे काम तर तुम्हीच करू शकता. मुखिया गाढ विचारामध्ये पडतो. तुला माहीत आहे जमीनदार की मी कुठलं पण काम राजेशचा सल्ला घेतल्याशिवाय करत नाही. शेवटी राजेश आणि त्याच्या पत्नी सुद्धा या गावात सगळ्यात जास्त शिकलेले आहे. ठीक आहे, मग मी आणि आर्यन तुम्हाला भेटायला उद्या परत येऊ. एवढं बोलून जमीनदार आर्यन बरोबर निघून गेला. मुखिया सरळ राजेशच्या घरी निघून गेला. अरे मुखियाजी, तुम्ही सगळं काही ठीक तर आहे? मुखियाने सगळी घटना राजेशला सांगितली. मुखियाजी, याचं नाव आर्यन आहे. तुमच्याशी याला भेटण्यासाठी आणलंय मी. मी काय समजलो नाही जमीनदार, साफ साफ बोल, काय गोष्ट आहे? हे बघा मुखियाजी, आता आपलं गाव VIP एरियामध्ये येऊ लागलं आहे. आर्यन शहरातील एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तो आपल्या गावात एअरपोर्ट बनवायचा इच्छितो. तुम्हाला तर माहीत आहे की जर आपल्या गावात एअरपोर्ट बनला तर आपल्या गावाचं नाव पूर्ण विश्वात प्रसिद्ध होऊन जाईल. जमीनदार बरोबर म्हणत आहे मुखियाजी, आणि यासाठी मला एक पेपरवर सगळ्या गावकऱ्यांची सही हवी आहे, आणि हे काम तर तुम्हीच करू शकता. तुला माहीत आहे जमीनदार की मी कुठलं पण काम राजेशचा सल्ला घेतल्याशिवाय करत नाही. शेवटी राजेश आणि त्याच्या पत्नी सुद्धा या गावात सगळ्यात जास्त शिकलेले आहे. ठीक आहे, मग मी आणि आर्यन तुम्हाला भेटायला उद्या परत येऊ. तुझी काय राह आहे राजेश? काय आपण जमीनदार आणि आर्यनची गोष्ट ऐकायला हवी? तसं त्यांचं म्हणणं चुकीचं नाही आहे. जर आपल्या गावात एअरपोर्ट बनेल तर आपल्या गावातल्या लोकांना रोजगार पण मिळेल. तेव्हा सुद्धा राजेशकडे बघून बोलते, ते सगळं ठीक आहे राजेश, पण मला वाटतं की जर काय आमच्या गावी एअरपोर्ट बनेल तर आमच्या गावाची लोक मुसीबतमध्ये नाही येऊन जाऊ. आणि ते कसं सुद्धा? मी ऐकलंय की जेव्हा एअरपोर्ट बनतो तेव्हा सरकार दूर दूरपर्यंतचे गाव खाली करून टाकते. तू चिंता करू नकोस सुद्धा. जर एअरपोर्ट बनण्यानं आपल्या गावातल्या कुठल्या पण माणसावर काही पण कठीणाई येतं तर सगळ्यात पहिले मीच एअरपोर्ट बनवण्यासाठी विरोध करणार. एवढं बोलून राजेश मुखियाला बोलतो. चला मुखियाजी, तुमच्यासोबत मी पण येतो. काहीच वेळामध्ये राजेश मुखियाबरोबर जमीनदारच्या हवेलीमध्ये निघून गेला. तर मग तो काय विचार केला राजेश? जमीनदार साहेब, एअरपोर्ट बनल्यानं आपलं गाव तर प्रसिद्ध होऊन जाईल, हे सत्य आहे. परंतु तुम्हाला हे आश्वासन द्यावं लागणार की एअरपोर्ट बनण्यानं आपल्या गावात कुठलीच कठीणाई येणार नाही. जमीनदारच्या बोलण्याच्या आधी आर्यन राजेशला बोलतो. अरे नाही राजेश भाऊ, असं काही होणार नाही. जेव्हा एअरपोर्ट बनून तयार होऊन जाणार तर तुमच्या पूर्ण गावाच्या लोकांना रोजगार मिळणार, आणि कुठल्या कारणवश तुमचं गाव खाली पण करावं लागलं तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या गावातली जमिनी देऊ, आणि त्यात गावात पक्के घर आणि सगळे सुखसुविधा पण देऊ. आम्ही तुमच्या सर्व गावकऱ्यांना शेती करण्यासाठी इतकी जागा देऊ की त्यांची ज्यांनी कल्पना पण नसेल केली. हे ऐकून राजेश आणि मुखिया आनंदात आले. जर अशी गोष्ट आहे तर मग ठीक आहे. तर मग वेळ नका काढू मुखियाजी, हा कागद घ्या आणि सगळ्या गावकऱ्यांचा अंगठा लावून आम्हाला देऊन द्या. मुखिया कागद घेऊन राजेश बरोबर जमीनदारच्या हवेलीतून बाहेर निघतो आणि सगळ्या गाववाल्यांचा अंगठा लावून जमीनदारला परत देताना बोलला. सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास करून ह्या कागदावर अंगठा लावला आहे. आता तुम्ही आरामात झोपून जा. जमीनदार साहेब,
मी तुमच्यावर भरोसा करून सगळ्या गावकऱ्यांना अंगठा लावायला मनवलं आहे. बस माझा भरोसाला तोडू नका. कशी गोष्ट करतोय राजेश? अरे मी आणि आनंदनी जे वचन दिलं आहे ते वचन पूर्ण करू आम्ही. जमीनदारचं बोलणं ऐकून राजेश हसत हसत मुखिया बरोबर जमीनदारच्या हवेलीतून बाहेर निघून आला. मुखिया आणि राजेश काहीच दूर चालले होते की तेव्हा एक ट्रक राजेशला ढकलून तिथून निघून गेला. अरे नाही, हा कसला अनर्थ झाला. राजेशचा त्याच दिवशी अंतिम संस्कार केला गेला. सुधा रडून रडून बेहाल झाली होती. रडू नको सुधा, होनीला कोण टाळू शकतं. माझ्या नवऱ्याने कायम गावाच्या तरक्कीचेच स्वप्न पाहिले होते आणि तरक्कीचा दिवस बघण्याआधीच तो हे संसार सोडून निघून गेला. मुखिया डोळ्यामध्ये अश्रू घेऊन सुधाच्या घरातून बाहेर निघाले. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस मुखिया घाबरत घाबरत सुधाकडे येऊन बोलला. सुधा, आपल्या सगळ्यांसोबत खूप मोठा धोका झालाय. काय झालं मुखियाजी? जमीनदारनं आपल्या सोबत धोका केला. जमीनदार पोलीस घेऊन गावात आला आहे आणि पोलीस पूर्ण गावाला खाली करत आहेत. असं कसं होऊ शकतं? मी जाऊन बोलून येते. सुधा ताबडतोब आपल्या घराच्या बाहेर निघून आली आणि जमीनदारला बोलली. ही काय हरकत आहे जमीनदार? असं करून तुम्ही माझ्या स्वर्गवासी नवऱ्याच्या आत्मेला दुखवला आहेत. तुझा नवरा एक मूर्ख होता सुद्धा, त्याला माझे इरादे समजूच नाही शकले. जमीनदारच्या बाजूला उभा आर्यन सुधाला बोलतो. आम्ही बिझनेसमॅन आपल्या मकसदला पूर्ण करण्यासाठी असेच मोठे मोठे वादे करतो आणि तुम्ही मूर्ख गावकरी खूप सोप्यापणे आमच्या झासात येऊन जाता. तुम्हाला काय जमीन नाही मिळणार आहे. सगळ्या गावकऱ्यांनी पेपरवर अंगठा लावला आहे आणि त्यावर लिहिलं आहे ते सगळे त्यांच्या मर्जीनं त्यांची पूर्ण जमीन माझ्या नावावर करत आहे. पण तू चिंता करू नको सुद्धा, इथपासून खूप दूर एक खूप जुनं हवाई जहाज पडलेलं आहे जे की आर्यनचं आहे. तुम्ही सगळे गावकरी त्याच जुन्या हवाई जहाजच्या आतमध्ये आपलं जीवन व्यतीत करू शकता. आर्यन आणि जमीनदाराने सगळ्या गाववाल्यांना त्यांच्या घरातून हाकलून काढलं. सुधा, मुखिया आणि सगळे गाववाले तिथं रडत रडत त्याच जाग्याटी आले जिथे तो जुना एअरप्लेन होता. एका माणसाने रागात सुधाकडे बघून बोलला. हे सगळं तुझ्या पतीमुळे झालं आहे सुधा. आता आम्ही काय करणार? का आम्ही आमचं संपूर्ण जीवन ह्या खटारा हवाई जहाजात घालवणार? त्या माणसाचं बोलणं ऐकून सुधा फुटून फुटून रडायला लागली. तेव्हा अचानक हवाई जहाजच्या बाहेर रंगीत प्रकाश चमकायला लागला आणि बघताच बघता तो हवाई जहाज एक खूप सुंदर हवाई जहाजमध्ये परिवर्तित झाला, ज्याला बघून सगळे गाववाले आश्चर्यचकित राहिले. मुखियाजी, हे सगळं काय आहे? माहित नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या हवाई जहाजात एकदा जाऊन बघावं. सुधा आणि मुखिया हवाई जहाजच्या आत शिरतात. पण आतला दृश्य पाहून त्या सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठे मोठे झाले होते. त्या हवाई जहाजच्या आत खूपच सुंदर घरं बनलेली होती आणि तिथे शेती करण्याची पण खूप सगळी जमीन पण होती. खरं तर हे होतं की त्या हवाई जहाजच्या आत एक पूर्ण गाव आबाद होतं. हे बघून मुखिया हवाई जहाजच्या बाहेर येऊन सगळ्या गाववाल्यांना बोलतात. गावकऱ्यांनो, तुम्ही सगळे ह्या हवाई जहाजाच्या आत या लवकर. आत तर पूर्ण गाव आहे. मुखियाचं बोलणं ऐकून सगळे गाववाले हवाई जहाजच्या आत येतात. एक माणूस आनंदाने ओरडून बोलतो. मुखियाजी, ह्या हवाई जहाजमध्ये तर आपल्या गावापेक्षा पण चांगले आणि सुंदर घर बनले आहेत. आणि यांच्या आत जे गाव स्थित आहेत त्यांची जमीन तर आमच्या गावाच्या जमिनीपेक्षा पण चांगली उपजाऊ आहे. असं वाटतं की हवाई जहाजाच्या आत कुठला दुसराच संसार बसलेला आहे. तू खरं बोलतोय. आजपासून आपण सगळं आपलं जीवन ह्याच हवाई जहाजाच्या आत बनलेल्या गावातच व्यतीत करू. सगळे गाववाले त्या दिवसापासून हवाई जहाजच्या आत जादुई गावामध्ये आपलं जीवन काढायला लागले. एक दिवस सुधा त्या गावामध्ये फिरत होती की तेव्हा तिची नजर एका जेलवर पडली. सुधा चौकली आणि मुखियाला बोलली. मुखियाजी, जादुई गावामध्ये या जेलचं काय काम आहे?
जर इथं जेल आहे सुद्धा तर याचं काही तर काम नक्की असणार. वेळ आल्यावर याची पण माहिती पडून जाईल. इथे एक दिवस जमीनदार आर्यनला बोलतो. समज नाही देत आहे आर्यन की ते सगळे गावकरी गेले कुठे. अरे फिरत असतील कुठे, आपल्याला काय याच्याशी. नाही आर्यन, आपल्याला त्यांच्यावर नजर ठेवायला पाहिजे. अरे हा प्रेस आणि मीडियाचा दौर आहे आजकाल. तुला सुद्धा माहीत नाही ती शिकली सवरली आहे. असं नाही व्हावं की ती सगळ्या गावकऱ्यांना घेऊन प्रेसमध्ये जावं. मी सगळ्या गावकऱ्यांना तिकडेच जाताना बघितलं होतं जिथं माझं खंडर झालेलं हवाई जहाज पडलेलं आहे. चला जाऊन बघूया. काही वेळामध्ये आर्यन आणि जमीनदार त्या जागेटी येऊन पोचले. हे मी काय बघतोय जमीनदार, हे माझं हवाई जहाज तर नाही आहे. हा तर खूप सुंदर हवाई जहाज आहे. या गोष्टीनं तर मला पण आश्चर्यचकित केलं आहे. चल आज जाऊन बघूया. जमीनदार आणि आर्यन जसंच त्या हवाई जहाजच्या आत गेले तर समोरचं दृश्य पाहून त्या दोघांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. हे कसं होऊ शकतं. याच्या आत तर पूर्ण गाव बसलेलं आहे. तेव्हा तिथे सुधा आणि मुखिया पोचतो. तुम्ही दोघं इथं काय करत आहात. मुखिया एवढं बोललाच होता की रंगीत प्रकाशाबरोबर तिथे राजेश प्रकट झाला. हे बघून सुधा चौकली आणि बोलते. राजेश, तू तर मरून गेला आहेस. हो सुधा, आणि मला मारणारं कोणी अजून नाही, पण जमीनदार आणि आर्यनच आहे. ज्या ट्रकनं मला टक्कर मारली तो ट्रक ह्या दोघांचाच होता. ह्या दोघांनी माझ्या आणि गावकऱ्यांसोबत धोका केला. त्यामुळं तुम्ही सगळे जेव्हा ह्या जुन्या हवाई जहाजाच्या बाहेर उभे राहून रडत होतात तेव्हा तुम्हा सगळ्यांचं दुःख माझ्याकडनं बघवलं नाही. आणि मी देवाला प्रार्थना केली आणि देवानं ह्या हवाई जहाजाच्या आतच तुम्हा सगळ्यांसाठी एक जादुई गाव बनवलं. तुला माहीत आहे ह्या जादुई गावात जेल कुणासाठी होती. कोणासाठी. ह्या दोघांसाठी. आता हे जीवनभर ह्याच जादुई गावाच्या जेलमध्ये राहणार, उपाशी तहानलेले, ज्यानं हे बाहेरच्या दुनियात कुणालाच मूर्ख नाही बनवू शकणार. राजेश एवढं बोललाच होता की तेव्हा जमीनदार आणि आर्यन स्वतःला जादुई गावाच्या आत बनलेल्या जेलमध्ये पाहिलं. मग राजेश रंगबिरंग्या किरणांबरोबर गायब झाला. जमीनदार आणि आर्यनने आपलं पूर्ण जीवन जादुई हवाई जहाजच्या आत जेलमध्येच काढलं.